तुम्हाला माहित आहे का या मंदिरात या ठिकाणी अशी नाणी का चिटकवतात? तर नमस्कार मंडळी, मी मस्त मसाल सफर. आज मी निघालो होतो आदमापूरला श्री संत बाळूमामांच्या दर्शनासाठी. नेहमीप्रमाणे नव्हतं तर आजचा माझा रस्ता थोडा वेगळा होता, पाचगाव मार्गे. पाचगावच्या घाटातून जाताना वातावरण इतके विशाळ झालं होते की काय सांगू. चारही बाजूनी हिरवळ आणि थंडगार हवा. खरंच खूपच भारी वाटत होतं. मी याआधी अनेकदा आदमापूरला गेलो होतो, पण पाचगाव मार्गे जाण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता. रस्ता थोडा अनोळखी असल्याने वाटेत लोकांना विचारत कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर पोहोचलो. तिथून इस्पुर्ली मार्गे आदमापूरला पोहोचायला फक्त अर्धा तास लागला. रस्ता एकदम गुळगुळीत होता. श्री क्षेत्र आदमापूर मध्ये पोहोचलो तेव्हा रविवार असल्याने बऱ्यापैकी गर्दी होती. मंदिरात पोहोचताच आधी नारळ फोडून अगरबत्त्यांनी कापूर लावून आलो. त्यानंतर आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो. जवळपास 15 ते 20 मिनिटांनी आमचं दर्शन झालं. मंदिरात शूटिंगला परवानगी नसल्यामुळे मी तुम्हाला आतील दृश्य दाखवू शकलो नाही, पण बाळूमामांचं दर्शन घेऊन मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं. मंदिराबाहेर आल्यावर एक वेगळंच दृश्य दिसलं. माझी आई एका भिंतीवर नाणं चिटकवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते काही केल्या चिटकत नव्हतं. हे बघून मला प्रश्न पडला की इथं नाणी का चिटकवतात. नाणी चिटकवणे ही एक प्रकारची कौल बघण्याची किंवा आपली मनोकामना व्यक्त करण्याची पद्धत आहे. जेव्हा आपण एखाद्या संकटात असतो किंवा मनात कोणती तरी इच्छा असते तेव्हा ती पूर्ण होईल की नाही हे पाहण्यासाठी इथं नाणी चिटकवलं जाते. यासाठी नाण्याला भंडार लावून मनातली इच्छा व्यक्त करायची आणि भिंतीवर चिटकवायचं. जर नाणं भिंतीला चिटकलं तर असं मानलं जातं की आपली इच्छा पूर्ण होईल, आणि जर ते नाही चिटकलं तर समजायचं की अजून थोडा वेळ लागेल किंवा त्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. ही पूर्णपणे श्रद्धेची बाब आहे. लोक असा विश्वास ठेवतात असं केल्याने बाळूमामा त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि त्यांना सुख समृद्धी देतात. आईचं नाणं नाही चिटकलं पण तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. शेवटी श्रद्धा महत्वाची असते.